आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। मी संसार माझा रेखीते। अनु अगं लवकर जेवायला वाढ, मला उपास घडलाय माझा पूर्ण आज दिवसभर। खूप भूक लागले ग, आता मला गरगरायला लागले। लवकर हे बघ, ताट बनव आणि इकडे चाल। आता माझा टीव्ही शो सुरू होईल ना, खरा गुन्हेगार कोण, तो बघत बघत जेवेन मी। आणि भजी करायला सांगितले होते, केलीस का ग? दे बाई दे, आता उपास झेपत नाही ग मला, पण औषधं खावी लागतात ना, आता नाही इलाज म्हणून जेवते ग बाई। आई काही लागलं तर सांगा हा। काय ग, 8 वाजत आले, अजून या दोघांचा पत्ता नाही। उशीर आहे ना म्हणून कळवलं होतं तुला। सीमा पण माहेरी गेली, ती तिथेच जेवून येईल। काय ग, काय नाटक करतेस? काही नाही आई, जरा गरगरल्यासारखं होतंय। झालं, जरा कामं पडली ना की तुझी नाटकं सुरू होतात, तुला लगेच चक्कर यायला लागते। जा जा कामं कर जा। आई आई ए, माझ्या ताटात काय बघतेस? जा तुझी कामं कर। नाही, काय हवंय? मला काही लागलं तुम्ही तुला हात मारेन, जा। ताटाकडे बघते माझा। जी व्हॉट्सअप नाही, टीव्ही बघणार आहे। अरे अरे ताट्या, माझं ताट उष्टवतोस, हात पण नाही धुतलीस तू। जी मी तुझं नातूच आहे ना, मी उष्ट केलेलं चालतं ग। अरे बाबू माझे सोनू, तू असं काय काय बसलाय? हातपाय धुवून घे, चल दोघांना जेवायला वाढते, चल। आणि तू? अगं बाबा आणि दादा यायचे, त्यांना वाढते मग जेवण, तुम्ही चला। आई तू जेवून घे, आज सकाळपासून फक्त पाण्यावर आहेस। काही पाण्यावर नाही, चांगलं ताटभर खाल्लंय तुझ्या आईनं, आणि आता गरगरते म्हणून नाटक करते। इम्पॉसिबल, आई असं मध्ये उपास सोडणं शक्यच नाही। कार्टे, मला खोटं पाडतेस? हे तुझ्या आईने ना तुला डोक्यावर चढवले ना, त्याचे परिणाम आहेत। सावकाश सावकाश, थांब, येऊ दे आवीला। सगळं सांगितलं नाही तर नावाचे दुर्गा। सावकाश। हो, अरे काय झालं? अरे काय अरे काय झालं काय? आई अगं हळू, जरा त्याला बसू दे यार। अरे तरी मी सांगत होते, कोणाची भांडण करू नकोस, डोक्यात राग घालून बाहेर पडू नकोस। झालं ना भांडण तुझं कोणाबरोबर तरी? हा, आई अगं जरा हळू, त्याला शांतपणे बसू दे। अरे पण तू तरी सांग काय झालं? ते भालेरावच्या माणसांनी त्याला बाईकवर मुद्दाम धक्का दिला। तो पडला आणि तिथल्या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, मला फोन केला। हे सगळं तुझ्यामुळे झालं। एक दिवस उपास केला असतास काय मेली असतीस? आई खरंच माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही जेवले। मग तुझ्या खोलीत अर्धवट उष्टवलेले ताट होतं, ते काय चालत आलं? खोटं बोलतेस तू, एक नंबरची खोटारडी आहेस तू। नक्की काकूचंच काम असणार आहे। ती आईवर जळते, तुम्ही तिला ओरडावं, तिला पनिशमेंट करावी म्हणून मुद्दाम केला असणार तिने। आज सकाळी आजीच्या खिचडीत लसूण पण तिनेच टाकला होता। पिऊ,
पिहूवर हात उचलायचा नाही सांगून ठेवतो. खोटा आळ घेतेस माझ्यावर? लाज नाही वाटत तुला? परत माझ्या वाटेला जायचं नाही पिहू. नाही तर 4 मारेन आणि 1 मोजेन. स्टॉप इट सीमा. काय चाललंय? राजनमध्ये बोलू नकोस हं? ह्या अनुच्या लाडामुळे ना ही सगळ्यांना उलट बोलायला शिकले. आई ऐकून घेत असतील. हे मी नाही गप्प बसणार. सॉरी म्हण. पण मी खरंय तेच बोलते. ही आईला त्रास देते ते कोणालाच दिसत नाही. घ्या. ऐका, काय चुकीचं बोलले मी? ही मुलगी स्वतःच्या वडिलांशी कसं बोलते ना ते बघ जरा. तुझ्या वयाची आहे का ती? तुझ्या आईनी हेच असेच संस्कार केलेत का तुझ्यावर? मोठी आहे ती वयानी. सॉरी म्हणायचं. मराठीत बोलतोय, ऐकू येत नाही का? सॉरी म्हण. ए अभि तू थांब ना, तू नको पडू शहरात प्लीज. मी हात जोडतो प्लीज प्लीज. वाट बघतोय मी. सॉरी. भाऊजी, अहो काय काय झालंय? किती मार लागलाय तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? भाऊजी आपल्या घरासाठी इतके राब राब राबतात पण कोणाला काळजी नाहीये त्यांची. चल तू आराम कर. हवी म्हणतो तेच बरोबर आहे. खरंच ही पनवती आहे. ही घरात आल्यापासून एक दिवस कधी आनंदात गेला नाही. काय? कोणीतरी बहुतेक आठवण काढली असेल आई तुझी. आजोबांनीच काढली असेल. आजी आईशी असं वागले त्यांना आवडायचं नाही ना. आई तू घे जेव. खरंच आज आबा हवे होते. ते असते तर घराची अशी वाताहात झाली नसती. अवी, हळदीचं दूध आणलंय, जास्त गरम नाहीये, पिऊन घेतं का? नकोय मला. असं करू नका. ऐका ना माझं प्लीज, तुम्हाला लागलंय. दूध प्यायल्याने बरं वाटेल. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? नकोय मला म्हणतोय ना मी. अहो विश्वास ठेवा माझ्यावर. मी उपवास नाही मोडला. देवाच्या बाबतीत मी असं का करेन? ऐक ना, आधीच माझं डोकं फिरलंय. त्या तिथे उभं राहून ही जी काय फालतू बडबड करतेस ना तू, याने आणखी डोक्याला ताप होतोय माझ्या. कळत नाहीये तुला? चुकलं. मी काही बोलणार नाही. तुम्ही शांत व्हा. फक्त हे दूध. मला तुझ्याशी एकही शब्द बोलायचा नाहीये. हे कसं कळत नाहीये तुला? तू मी बाहेर जाऊन झोप. नाही 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 नाही, मी जाते. मूर्खपणाचा कळस आहे खरंच.
ओके माय डिअर सख्यांनो, मला एक सांगा, आपण हाऊस वाईफ्स फुल फॅमिलीसाठी दिवस रात्र झटतो, अगदी ऑन द टो असतो. बट प्लीज टेल मी, तुमच्यापैकी किती जणी स्वतःचं कौतुक करतात? जेवण छान झालं, तुम्ही छान दिसताय, किंवा तुमची सगळी कामं तुम्ही व्यवस्थित पूर्ण केलीत म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेता? काय आपल्या माणसांसाठी आपण प्रेमाने करायचं असतं, त्यासाठी आपण आपलीच पाठ थोपटून घ्यायची? काय म्हणालात? असं कोण करतं? का नाही करायचं? हा, अहो तुम्ही स्वतःला प्रेज करत नसाल, इतरांना खुश करता करता स्वतःच्या आनंदाचा विचार करत नसाल, तर तुम्ही स्वतःवर अन्याय करताय. हा माझ्या मैत्रिणींनो, आज ना मी तुम्हाला एक कानमंत्र देते. ही पुढची कविता आहे ना, ती खास तुमच्यासाठी आहे. ऐका हा. अरे वा मधुश्री, खूप दिवसांनी तू कविता ऐकवतेस. रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर. आरशात बघून स्वतःला म्हण, तुझ्यासारखे नाही कुणी. सावळी स्थूल वा असो ठेंगणी, तू सुंदर, तू देखणी. लाजायचं नाही देहाला, मनाशी हे ठाम कर. रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर. कशी जगतेस, कशी वागतेस, केवढी हसतेस, कशी दिसतेस. म्हणतील शोभत नाही तुला ह्या वयात, केवढी नटतेस. जे केलं नाहीस आजवर, ते सारं मुद्दाम कर. सगळे नाहीचे बांध तोडून एकदा एकटी बाहेर पड. विचारेपणाची कात टाकून तुझी तू नव्याने घड. वीज तुझ्यात, तेज तुझ्यात, मातीचेही हेम कर. रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर. किती सुंदर आहे कवितेचं वर्डिंग. रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर. किती छान. हो ना, ही मधुश्री ना असं छान छान बोलते. हिचा कार्यक्रम ऐकताना मला एका मैत्रिणीशी बोलल्यासारखं वाटतं. अच्छा, तुझ्या दिवसभराच्या एनर्जीचं हे सिक्रेट आहे ना आई? अगदी खरंय. संसाराच्या व्यापात स्वतःला विसरलेल्या सगळ्या स्त्रियांसाठी ही मधुश्रीनं प्रेरणा आहे. मला ना तिला एकदा तरी भेटायचंय, म्हणजे थोड्या वेळासाठी का होईना, पण मला भेटायचंय. हे पिहू, माहित नाही माझं हे स्वप्न पूर्ण होईल की नाही. नक्की होईल. तुला मनापासून भेटायचं आहे ना, मग तुझी ही इच्छा नक्की पूर्ण होईल. पण तोपर्यंत तू ही सांगते तसं स्वतःमध्ये थोडा बदल कर. नक्की करेन ना. बरं आई, जरा चहाकडे लक्ष दे, मी बाबांना नाश्ता देऊन येते. हा, ते दूध बघा, दूध उतू जाईल. काय बघतीयस? चहाकडे लक्ष द्यायला म्हणाले. हो, चमचा दे तिकडचा. ठीक आहे, लक्ष द्या, आलेच मी. देवा, माझ्या आईचं हे स्वप्न लवकर पूर्ण होऊ दे. कसं वाटतंय अभि? ठीक आहे. तुम्ही पोलिसात कंप्लेंट करायला हवी त्या माणसाची. म्हणजे थोडक्यात निभावलं म्हणून ठीक आहे, पण काही बरं वाईट झालं असतं तर? आणि काय म्हणून मी कंप्लेंट करायची कुठल्या तोंडाने? मी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली आणि त्या माणसाने जर सांगितलं की मीच त्याचे पैसे घेतलेत, जे मी परत करत नाहीये, तर पोलीस मला नाही आत टाकणार. पण तुम्ही त्याला पैसे देणार नाही असं कुठे म्हटलंय? तर तेच त्याला कळतच नाहीये. मी त्याला सांगतोय की 15 दिवसाची मुदत दे. मग मोठी रक्कम आहे, ती अशी एका रात्रीत नाही उभी करतायत. तो एका रात्रीत घेतलीस ना तू, मग परत का नाही करतायत? ऐकूनच घेत नाही. तुम्ही काळजी करू नका, होईल काही ना काहीतरी सोय, निघेल मार्ग. तुम्ही नाश्ता करून घ्या. मी बनवते.
एक मिनिट, काय आहे? भरवतीये मी म्हणालो तुला बरं मला. नाही तुमचा हात. काय आहे? ए तू का करतेस हे? घेऊन जाच, नकोय मला. अभि असं करू नका. तुम्ही रात्रीपासून काहीच खाल्लं नाहीये. तुम्हाला औषध घ्यायचंय. तू मला सांगतेस मी लहान वाटलो का तुला? मला अक्कल नाहीये का? उपाशी पोटी त्रास होईल तुम्हाला. तू नाही सांगायचंयस मला उपाशी राहायचं तर मी उपाशी राहीन, खायचं असेल तर मी खाईन. आणि आता या क्षणी असं झालंय ना की तू इथे आहेस याचा मला त्रास होतोय. मी जाते तू पण- जा, अहो जा. फिरून नात्यांच्या रेशमी गुंत्यात रंग भरून मायेचे मी संसार माझा रेखीते. सगळ्यांना अक्कल शिकवायची असते मला. हॅलो. गुड मॉर्निंग. पैशांची काही सोय झाली का? नाही रे, खूप प्रयत्न करतोय मी. ते काय आता कसं होणार आहे काही कळत नाहीये मला. अजून पुढच्या काही दिवसात जर मी पैसे दिले नाही तर भालेराव म्हणजे जीव घेईल रे माझा. कालच जीव घेता घेता राहिलाय तो. थोडक्यात निभावलंय. म्हणजे काय झालं? अरे झालं काय, संध्याकाळी मी बाहेर पडलो तर अचानक मारल्यानंतर सांगितलं की भालेरावने पाठवलंय. हॉरेबल आहे सगळं. काय करावं ते कळत नाहीये. म्हणजे भीती वाटते आता. असे अचानक आता एवढी मोठी रक्कम कोण देईल ना मला? मी एक सुचवू का? म्हणजे माझं बोलणं तुम्हाला पटणार नाही पण आता तो एकच मार्ग दिसतोय. कुठला मार्ग? तुम्ही वहिनींच्या माहेरी पैसे मागा. तर तुम्ही डायरेक्ट नका मागू. त्यांनाच सांगा त्यांच्या वडिलांशी बोलायला. नाही 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 नाही, हे शक्यच नाही रे. काय नाही, एकतर मला ती माणसं आवडत नाहीत आणि त्यांचं आणि माझं जमत नाही. त्यामुळे ते असं मी तर नाही 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 होणार आहे. काय त्यांच्याकडे मदत मागून मला तोंड कशी पडायचं नाही ना. बघा या सिच्युएशन मध्ये मला हाच एक मार्ग दिसतोय. तो भालेराव ऐकणार नाही आणि त्याने जास्त काही केलं ना तर आपण फॅमिलीवाले आहोत. विचार करा सर. हा मी करतो. मी बघतो, मी विचार करतो. हा अरे तू का आलास बाहेर? हिला हात मारायची ना. हा काय रे दुखतंय? दुखतंय रे? ऐक ना, हा काय रे? मला पेन्शन दे ना तुझी. काय प्लीज. हे बघ, मी अशी मागतो का? कधीच नाही मागितली ना. पहिल्यांदा म्हणतोय प्लीज दे ना. अरे एवढे पैसे कुठे आहेत माझ्याकडे? आई, जरा ते कृपयाचा खर्च मी कधी करू देतो का ग तुला? नाही, खरंच विचारतोय. तुझी येणारी सगळी पेन्शन कुठे जमा होते? बँकेत जमा होते की नाही? माझं म्हणणं फक्त तेवढी तात्पुरती काढून दे ना. अरे नाही रे माझ्याकडे. आणि जे काय माझ्याकडे पैसे आहेत ना ते मी माझ्या म्हातारपणासाठी ठेवलेले. तुझ्या वडिलांनी सगळी इस्टेट तुझ्या बायकोच्या नावावर केली. आता पेन्शन काय ते आहे त्याच्यावर मी कोणाला डल्ला मारून द्यायची नाही बघ. मी डल्ला मारतोय पेन्शनवर. अगं मी सगळे पैसे परत देणार आहे तुला, सूद समेत परत देणार. थोडेफार पैसे मी त्या भालेरावला दिले ना, त्याचं तोंड गप्प करता येईल मला. त्याचं तोंड कसं गप्प करायचं ना ते तुझं तू बघ. माझ्याकडून अपेक्षा करू नकोस. अरे मी बघते ना क्राईमला. मुलं गोड गोड बोलून आई बापाचे पैसे काढतात आणि त्यांना घरातून हाकलून देतात. या असल्या भंगार सिरियल बघणं आधी बंद कर. आई अगं मी का घराबाहेर काढेन तुला? तू पण तू नाही करणार पण घडतं ना आजकाल तसं. प्लीज अरे प्लीज दे ना. नाही रे माझ्याकडे पैसे. तू नको रे. खाऊन घेता का? तिकडे ठेव. अभि अभि अरे हे बघ हिच्या हातात सोन्याच्या बांगड्या आहेत, अंगठ्या पण आहेत.
आणि गळ्यात चेन पण आहे. चल चल ह्या बांगड्या काढ. बांगड्या विकून पैसे भरपूर मिळते. सोन्याला खूप भाव आहे. चल काढ. आई आई माझ्या आईच्या बांगड्या आहेत या. अभि अहो तुम्ही सांगा ना दुखतंय तिला. बाबा तुम्ही तरी थांबवा ना आजीला. ए चोंबडे तू जाऊन बस जा तिथे. आमच्या मोठ्या पडू नको. चल. आई 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 असं करू नका. माझ्या आईने दिल्या आहेत त्या बांगड्या. अभि तुम्ही सांगा ना. अरे अभि हे बघ. अरे मंगळसूत्र 3 तोळ्याचं तरी नक्कीच असेल. हे सगळं विकून ना तुझं कर्ज फिटेल. नाही 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 मी माझं मंगळसूत्र. अभि असं करू नका. हो मी माझं मंगळसूत्र नाही देणार. आई मी तुमच्या पाया नाही मी माझं ए बस बस. तुझ्या मंगळसूत्राला कोणी हात लावत नाही, कळलं ना? आणि एवढंच वाटतंय ना तर जा मग माहेरी. बाप पैशावाला आहे तुझा. 15 लाख काय आहे त्यांच्यासाठी. पैसे माग त्यांना. कुठल्या तोंडाने जाऊ मी त्यांच्याकडे. म्हणजे आपलं लग्न झाल्यानंतर बाबा माझ्याशी बोलणं तर सोडा माझं तोंडही बघायला तयार नाही. हो मग त्याने काय होतं. आता गरज आहे आपल्याला. तुम्हाला सगळं माहिती. मग माहिती आहे तर तुलाही सगळं माहिती आहे. मला 15 लाख रुपये द्यायचे भालेरावला. आपलं लग्न माझ्या माहेरच्यांना पसंत नव्हतं. अरे त्यांना मान्य असं नसं मला काय फरक पडतो. तू आत्ता जाऊन पैसे माग ना. तू उज्जत काय घालतेस माहिती. कुठल्या तोंडाने जाऊन त्यांच्याकडे हात पसरू. अरे जायचं आणि मागायचे पैसे. मग काय करणार आहे. काय करायचंय तुम्हाला सांग. ए गप. लग्न पसंत नव्हतं ना मग फोन का करतात तुला. अभिने तुझा रेडिओ तोडला तर तुझ्या भावांना दुरुस्त करून का दिला. तुझ्या घरामध्ये लुडबुड कशाला करतात ते. मग काय झालं. तुझ्या बापाकडून पैसे आणलेस तर. नवऱ्याच्या गरजेला पैसे मागायला काय हरकत आहे तुला. आई असं नका करू. मी तुमचे हात जोडते. मला माहेरी नका वाटू. अशाने यांनाच कमीपणा येईल. काही कमीपणा येत नाही. जावई आहे त्यांचा. त्याला पैसे द्यायला काय हरकत आहे. अभि तुला किती पैसे पाहिजे तरी. 15 लाख ना. 15 लाखच घेऊन ये. जास्त आणू नको. आई असं करू नका. मला नका पाठवू माहेरी. हे बघ जा तू आणि बाहेरून पैसे घेऊन ये. आजी काय करतेस. तिला खाऊ तरी दे. कालपासून उपाशी आहे ती. आली मोठी आईची काही वारे. एक दिवस नाही जेवली तर मरणार नाही ती. जा पैसे घेऊन ये तरच तुला गिळायला मिळेल. आई मी तुमच्या पाया पडते खरंच. मला माहेरी नका पाठवू. जा ग तो. हे तू पण जा. तुम्ही मायला की चालते वा. आई पैसे घेऊन ये ना तर घरातून हाकलून दे. चला तर आई कसं आहे. अभि